कुणाचं मन दुखवण्याआधी 10 वेळा विचार करावा. कारण आपण बोललेले शब्द बोलून मोकळे होतो, पण ऐकणाऱ्याच्या मनात ते कायमचे घर करून बसतात. मन हे काचेसारखं असतं. एकदा तडा गेला की जोडता येत नाही, पण त्या तड्याची रेष कायम दिसत राहते. आणि चुरगळलेल्या कागदासारखंही कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला, तरी तो पुन्हा आधीसारखा गुडगुडीत होत नाही. म्हणून बोलताना शब्द नाही तर समोरच्याचं मन जपा. कारण काही जखमा दिसत नाहीत, पण आयुष्यभर जाणवत राहतात. समोरची व्यक्ती कोणत्या परिस्थितीतून जात आहे किंवा तिच्या मनात किती वादळ सुरू आहेत, हे आपल्याला कधीच पूर्णपणे माहीत नसतं. कधी-कधी आपण सहज बोललेलो एक वाक्य आधीच खचलेल्या माणसाला आतून पूर्णपणे तोडून टाकतं. आणि शब्दांना आवाज असतो, पण त्याचे घाव मात्र दिसत असतात. जीभ ही अशी तलवार आहे जी रक्त न सांडता थेट मनावर वार करते. आणि काही जखमा अशा असतात ज्या दिसत नाहीत, पण आयुष्यभर दुखत राहतात. म्हणून माणसांना जपून वागा. शब्दांना आधार द्या, जखमा नाहीत. कारण एखाद्याच्या चेहऱ्यावर आणलेले हास्य पुण्य बनून परत येतं, पण दिलेले दुःख कर्म बनून परत येतं. म्हणून मित्रांनो, कोणाला चांगलं बोलता आलं नाही तरी चालेल, पण कोणाचं मन दुखवेल असं कधीच बोलू नका. कारण शब्दांना आवाज असतो, पण त्यांचा परिणाम मनाच्या खोलवर होत असतो. एखाद्याला दिलेला आधार त्याचं आयुष्य बदलू शकतो आणि नकळत बोललेलं कडू शब्द त्याला आतून कायमचं तोडू शकतो. म्हणून शब्दांना धार नाही तर आधार बनवा. कारण माणूस शब्दाने नाही तर प्रेमाने आणि जपलेल्या मनाने श्रीमंत होतो.